कष्ट मजुरी करून एक तरुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण एका दिवशी फिरत फिरत तो अशा एका भागात पोहोचतो जिथे तरुणींनी भरपूर मेकअप केला होता आणि खूप छोट्या कपड्यामध्ये त्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत होत्या. तो तरुण त्या पायऱ्या चढून थेट त्या कोठ्यावर पोहोचतो. तिथे जाऊन पाहतो तर एकाहून एक तरुणी तिथे होत्या, ज्यांनी अंगावर अपेक्षापेक्षाही खूप छोटे छोटे कपडे घातले होते. त्या तरुणींना पाहिल्यावर तो केवळ आकर्षितच झाला नाही, तर मी कोणासोबत जाऊ त्या मुलीची तो निवड करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तिथे आणखी एका तरुणीची अचानक एंट्री होते. त्या तरुणीला जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याचे डोळे पांढरे पडतात. तो आश्चर्याने थक्क होतो. सोबतच ती तरुणी जेव्हा त्या तरुणाला पाहते तेव्हा तिचे देखील डोळे आश्चर्याने मोठे होतात. खरं तर ते दोघे नात्याने एकमेकांचे भाऊ बहीण लागत होते. तो तरुण आपल्याच बहिणीला त्या कोठ्यावर पाहून प्रचंड चकित झाला होता आणि ही इथे कशी आली, इथे काय करत आहे या विचाराने अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्याने इतर कोणत्याही तरुणीसोबत जाण्याऐवजी आपल्याच बहिणीसोबत जाणं स्वीकारलं आणि सांगितलं, मला या मुलीसोबत जायचं आहे. ती तरुणी जेव्हा त्या तरुणाला आपल्या खोलीत घेऊन जाते तेव्हा ती आपली आपबीती सांगू लागते. तिची ती कहाणी ऐकून तो तरुण तिथे बसून रडू लागतो. त्यानंतर त्या तरुणाने जे काही केलं ते खरंच आपल्यातच खूप कौतुकास्पद आणि धाडसी होतं. त्याची प्रशंसा अनेक वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे करण्यात आली होती. चला तर मग पहिल्यापासून सुरुवात करूया. आजच्या या खऱ्या घटनेची सुरुवात होते पश्चिम बंगालमधील 34 परगणा भागात राहणाऱ्या एका तरुणापासून. तो तरुण उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका सराफाच्या दुकानात नोकरी करत होता. ही गोष्ट आहे 2 डिसेंबर 2017ची. सराफाच्या मालकाने त्या तरुणाला सांगितलं की तुला मेरठमधील सराफा बाजारात एका ठराविक दुकानात जायचं आहे. 2 डिसेंबरला जेव्हा हा तरुण मुझफ्फरनगरवरून मेरठसाठी निघाला तेव्हा त्याला सराफा बाजारात जायचं होतं, परंतु त्याचा मार्ग हा कबाडी बाजारातून जात होता. कबाडी बाजाराला रेड लाईट एरिया म्हणून ओळखलं जातं. जसा तो त्या रेड लाईट एरियातून जात होता त्या तरुणाची नजर दुकानाच्या वर बांधलेल्या घरावरून डोकावणाऱ्या तरुणीवर पडते. त्या तरुणींना पाहून तो खूप आकर्षित होतो. कितीतरी तरुणी हात हलवून त्याला स्वतःकडे येण्याचा इशारा करत होत्या आणि त्याला बोलावत होत्या. इतकंच नाही तर आपापसात पाहिल्यावर त्याला दिसले की इतर अनेक पुरुष तिथून जात होते आणि जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाला त्या महिला व तरुणी इशारा करत होत्या, जेणेकरून त्यांनी अरुंद गल्ल्यामधून आणि अरुंद जिन्यावरून वर यावे व त्यांच्यासोबत वेळ घालवावा. त्या तरुणाची जेव्हा एका तरुणीशी नजरानजर होते तेव्हा त्या तरुणीला पाहून तो थोडा अस्वस्थ होतो. तेवढ्यात ती तरुणी वरून एक चिठ्ठी खाली फेकते. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की रात्री 8 वाजता मला भेटायला ये. हे वाचून तो तरुण त्या वेळेची वाट पाहू लागला, कारण त्याच्या मालकाने त्याला सराफा बाजारात ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम पूर्ण करून त्याने मालकाला फोन केला आणि सांगितलं की मालक मला जरा उशीर होईल, त्यामुळे मी आज कामावर परत येऊ शकणार नाही, मी उद्या येईन. मालक म्हणाला की काही हरकत नाही, तू उद्या ये. आता तो तरुण रात्रीचे 8 वाजण्याची वाट पाहत होता. रात्रीचे 8 वाजता तो त्या कोठ्यावरील जिन्याजवळ उभा राहतो आणि वर चढून जातो. आत पाहतो तर तिथे एक मुख्य महिला बसली होती आणि तिच्या अवतीभोवती अनेक सुंदर सुंदर तरुणी होत्या, ज्यांनी छोटे छोटे कपडे घातले होते. सर्व तरुणींनी मेकअप केला होता आणि त्या अधिकच सुंदर दिसत होत्या. येणाऱ्या ग्राहकांना भुरळ घालण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात ती तरुण देखील समोर येते, जिने दुपारच्या वेळी चिठ्ठी विकून त्याला रात्री 8 वाजता बोलवलं होतं. त्या तरुणीला पाहताच तो तरुण म्हणतो की मला हिच्यासोबत जायचं आहे. त्या तरुणीचे नाव हे सबीना होते. सबीनाला पाहून त्याचा चेहरा खुलला खरा, पण मनात प्रचंड दुःख आणि खंत देखील होती. ती सबीना दुसरी कोणी नसून नात्याने त्याची बहीण लागत होती. सबीना इथे काय करत आहे हे त्याला समजत नव्हते. आपल्या गावापासून शेकडो किलोमीटर दूर या कोठ्यावर या लोकांमध्ये अशा कपड्यामध्ये आणि मेकअपमध्ये तिला पाहून तिच्याकडे जाऊन सत्य जाणून घेण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली होती. त्या तरुणीने म्हणूनच रात्री 8 वाजता त्याला बोलवलं होतं, जेणेकरून ती त्याच्याशी सविस्तरपणे बोलू शकेल. त्यांच्याकडून मागितलेली रक्कम ठरवून तो तरुण आपल्या बहिणीसोबत खोलीत गेला.
खोलीत पाऊल ठेवता तिचा आवाज बाहेर जाऊ नये याची काळजी घेत ती बहीण रडू लागते आणि भावाच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने सांगते की दादा, मी खूप अडचणीत आहे, मला इथून बाहेर काढ. 6.5 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि माझा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण किती नरक यातनामध्ये जात आहे हे मी तुला शब्दात देखील सांगू शकत नाही. त्यावर तो विचारतो, पण तू इथे कशी पोहोचलीस? तेव्हा ती सांगते, दादा, मी घरातून तर शाळेत शिकण्यासाठी निघाले होते, पण मला काहीच कल्पना नव्हती. वाटेत एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीवाल्याने मला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि गुंगीचे औषध दिलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी स्वतःला या कोठ्यावर पाहिलं. सुरुवातीचे 15 दिवस खूपच भयानक आणि छळाचे गेले. त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत जे केलं ते देवाघरी कोणाच्या वाट्याला येऊ नये. इथे येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मला तयार केलं जायचं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागायचा. जे ग्राहक पैसे द्यायचे त्यातील किरकोळ रक्कम आमच्याकडे ठेवून बाकी सर्व पैसे ते कोठ्याची मालकीण स्वतःकडे ठेवून घ्यायची. त्यांचे हे बोलणं सुरू असतानाच अचानक पुन्हा दरवाजा उघडतो आणि समोरचं दृश्य अधिकच भयानक असतं. एका दुसऱ्या तरुणीची त्या खोलीत एंट्री होते. ती बहीण ज्या सन्मानाने आपल्या भावासमोर बसली होती तशी कोणतीही मुलगी ग्राहकासमोर बसू शकत नव्हती. तिने पूर्ण कपडे घातले होते आणि आपले अंग झाकले होते. तिच्या बसण्याच्या पद्धतीवरून कोणती मुलगी फक्त आपल्या कुटुंबासोबतच अशी बसू शकते हे स्पष्ट दिसत होतं. आलेल्या त्या नवीन मुलीला संशय यायला वेळ लागला नाही. ती म्हणाली, काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. जर तुम्ही माझ्यापासून काही लपवलं तर मी हे थेट मालकिणीला सांगेन. तेव्हा सबीनाने सांगितलं, हा माझा भाऊ आहे, माझ्या गावचा आहे आणि हा मला इथून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा त्या तरुणाने त्या दुसऱ्या मुलीला शांत केलं आणि म्हणाला की तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुम्हाला दोघांना इथून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, फक्त तुम्ही मला साथ द्या. त्या दोन्ही महिलांनी त्याला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. काही वेळ तिथे थांबून तो तरुण तिथून बाहेर पडला. दिवसा ज्या दुकानात तो कामासाठी गेला होता त्याच दुकानात तो पुन्हा गेला, कारण तिथल्या एका कर्मचाऱ्याशी त्याची चांगली ओळख झाली होती. त्या कर्मचाऱ्याकडे जाऊन त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. माझी बहीण तिथे रेड लाईट एरियातील एका कोठ्यावर गेल्या कित्येक महिन्यापासून अडकली आहे. तिला तिथून मला सोडवायचं आहे. तो कर्मचारी लगेच त्या तरुणाला घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे HHO रश्मी चौधरी आणि DSP संजीव देशवाल उपस्थित होते. तर जिल्ह्याचे कमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे होते. लगेचच अँटी वुमन ट्रॅफिकिंग युनिटला आदेश देण्यात आले आणि एक विशेष टीम तयार करण्यात आली. त्या पथकाने तात्काळ त्या कोठ्यावर धाड टाकली. धाडीदरम्यान अनेक मुलींची तिथून सुटका करण्यात आली. त्याचपैकी एक सबीना बाहेर आली. नंतर जेव्हा पत्रकाराने तिची कहाणी ऐकली तेव्हा ते देखील थक्क झाले. सबीनाने आपला भाऊ कशा प्रकारे देवदूतासारखा धावून आला आणि त्याने तिचा जीव वाचवला हे सांगितलं. त्यानंतर त्या तरुणाने आपल्या गावी फोन केला. तेव्हा आपल्या मुलीला सुरक्षित पाहून तिच्या आईवडिलांना देखील अश्रू अनावर झाले. ही बातमी जेव्हा वृत्तपत्रातून प्रसिद्धी झाली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण या घटनेनंतर आणखी एक कथा समोर येते जी तितकीच अस्वस्थ करणारी होती. ही कथा होती बांगलादेशातील बोगरा जिल्ह्यातील एका तरुणीची, जिचे नाव होतं शकीला. पहिल्या मुलीप्रमाणेच हिचं नाव देखील सुरक्षेच्या कारणास्तव काल्पनिक ठेवलं आहे. या तरुणीचे काही दिवसापूर्वीच लग्न झाले होते आणि तिला एक लहान गोंडस मुलगा देखील होता. ती आपल्या एका मैत्रिणीसोबत काही कामासाठी बाजारात गेली होती. बाजारातून परत असताना अंधार पडल्यामुळे ती चुकून एका भलत्याच गाडीत जाऊन बसली. ती गाडी जेव्हा तिच्या घरापासून आणि परिसरापासून खूप दूर निघून गेली तेव्हा तिला समजलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. तिथे गाडी थांबताच ती उतरली आणि अंधारात पायी चालू लागली. रात्रीची वेळ होती आणि जंगलाचा परिसर होता. त्या जंगलात तिला एक व्यक्ती भेटला जो तिला बहीण म्हणून बोलू लागला. बहीण, तू या रात्रीच्या वेळी या धोकादायक जंगलात काय करत आहे? हा परिसर अजिबात सुरक्षित नाही. तेव्हा ती तरुणी रडत म्हणाली की दादा, मला रस्ता सापडत नाही, मी काय करू? तो म्हणाला, तू घाबरू नकोस, मला तुझ्या घराचा पत्ता सांग, मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो. तो माणूस तिला सोबत घेऊन गेला. प्रवासादरम्यान त्याने तिला काहीतरी खायला दिलं. ते अन्न खाताच ती तरुणी बेशुद्ध पडली. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात म्हणजे भारतात पोहोचली होती. भारतात तिला कोलकात्यात आणले होते. तिथे एकाच खोलीत तिला सलग 3 दिवस डांबून ठेवण्यात आलं. तिथे खायला खूप कमी दिलं जायचं, पण लाल रंगाच्या गुंगीच्या गोळ्या ह्या वारंवार दिल्या जात होत्या. ती शुद्धीवर आली की तिला पाण्यासोबत त्या गोळ्या दिल्या जायच्या. तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तिला बेदम मारहाण केली जायची.
तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडू नये यासाठी ते तिच्यावर अमानुष अत्याचार करत होते. ती प्रचंड घाबरली होती. तिला धमकवण्यात आले की आता बांगलादेशात नसून तू भारतात आहे. जर पळण्याचा प्रयत्न केला तर पोलीस विना पासपोर्ट आणि विना विजा भारतात घुसल्याबद्दल तुला पकडतील आणि तू आयुष्यभर तुरुंगात सडत राहशील. ती आपल्या तानुल्या मुलाची आणि पतीची आठवण काढून गयावया करायची, पण त्या नराधमांना पाजर फुटला नाही. 3 दिवसानंतर जेव्हा तिने त्यांना प्रतिकार करणं थांबवलं, तेव्हा तिला तिथून थेट मुंबईला पाठवण्यात आलं. मुंबईत आल्यानंतर तिच्यासोबत जे घडलं त्याची तिने स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. तिने पाहिलं की इथे अशा शेकडो मुली होत्या ज्यांच्या अंगावर छोटे छोटे कपडे होते आणि त्या ग्राहकांना आकर्षित करत होत्या. मिळणारे सर्व पैसे हे कोठ्याच्या मालकाकडे जात होते. शकीलाने सलग 15 दिवस तीव्र विरोध केला, पण जेवढा ती विरोध करायची तेवढी तिला जास्त मारहाण व्हायची. मारहाणीसोबतच तिला शरीरातील हॉर्मोन्स बदलणारे इंजेक्शन दिले जायचे. या इंजेक्शनमुळे तिला शरीरात उत्तेजना निर्माण व्हायची आणि हळूहळू तिला या नशायुक्त इंजेक्शनची सवय लावण्यात आली. ज्या दिवशी इंजेक्शन मिळत नसे त्या दिवशी तिला असह्य व्हायचे. ज्या लहान खोलीत तिला ठेवले होते तिथे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा अशा विविध राज्यातील 10-20 मुली कोंबलेल्या होत्या. प्रत्येकीला रोज अशी इंजेक्शन दिली जायची. एका तरुणाला सकाळी 10, रात्री 11 पर्यंत, कधी 80 ते 100 तर कधी 130 ग्राहकांना सामोरं जावं लागायचं. एका महिलेवर सलग इतक्या पुरुषाकडून होणारा शारीरिक अत्याचार हा अत्यंत भयानक आणि अमानुष होता. मुंबईत सुमारे 3 महिने काढल्यानंतर तिला तिथून थेट दिल्लीतील जीबी रोडच्या रेड लाईट एरियात पाठवण्यात आलं. तिथे परिस्थिती आणखी भयानक होती. तिथे विविध राज्यातील अल्पवयीन मुली होत्या ज्यांना लाल गोळ्या आणि हार्मोन्स बदलणारे इंजेक्शन देऊन या दलदलीत ढकललं गेलं होतं. दिल्लीत तिने 6 महिने काढले. आता आपल्या घरी परत जाण्याची तिने पूर्ण आशा सोडली होती. दररोज शेकडो ग्राहक यायचे आणि मनातून कितीही दुःख असलं तरी त्या मुलींना ग्राहकासमोर हसण्याचं नाटक करावं लागायचं. जीबी रोडवरून तिची प्रवानगी मेरठच्या कबाडी बाजारातील रेड लाईट एरिया झाली. तिथे पोहोचल्यानंतर तिची भेट शबीनाशी झाली. शबीनाची कहाणी ऐकून तिलाही वाटलं की या मुलीवर किती अन्याय झाला आहे. पण शबीनाच्या हुशारीने आणि समजूतदारपणामुळे केवळ तिचा स्वतःचा जीव वाचला नाही तर शकीलासह अनेक मुलींची त्या नरकातून सुटका झाली. पोलिसांनी तत्परता दाखवून शकीलाला देखील तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केले. तब्बल 1.5 वर्षानंतर ती मुलगी जेव्हा आपल्या पोटच्या मुलाला भेटली तेव्हा तिच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त आनंदाश्रू वाहत होते. पत्रकारांशी बोलताना तिने सांगितलं की रेड लाईट एरियात पोहोचणाऱ्या प्रत्येक मुलीची व्यथा सारखीच असते. कोणी उज्ज्वल भविष्यासाठी, कोणी नोकरीसाठी, तर कोणी नवीन काहीतरी करण्यासाठी घराबाहेर पडतं. पण बाहेरच्या जगात सुरुवातीला अत्यंत चांगले, समजूतदार आणि आपुलकी दाखवणारे लोक भेटतात. जसा मला जंगलात तो माणूस भेटला होता. हे लोक मुलींना प्रेमाच्या मदतीच्या खोट्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांना या वेश्या व्यवसायाच्या दलदलीत विकून देतात. एका सर्वेक्षणानुसार भारतात सुमारे 28 लाख महिला व तरुणी मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायाच्या विळख्यात अडकलेले आहेत. त्या स्वतःच्या इच्छेने आलेले नसून त्यांना जबरदस्तीने यात ढकलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाला अस्वस्थ करणे किंवा कोणाचे मन दुखवणे हा नसून समाजाला जागरूक आणि सतर्क करणे हा आहे. या वृत्तकथनासाठी